मित्रांनो, मराठी मालिकेमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत त्यांनी घटस्फोटानंतर दुसरे लग्न केलेलं नाहीये. या यादीत पहिलं नाव आहे प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये सावनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमेळकर हिचे. अपूर्वा नेमेळकर हिने रोहन देशपांडे याच्यासोबत लग्नगाठ बांधलेली, परंतु लग्नाच्या काही काळातच त्यांनी घटस्फोट घेतले व घटस्फोटानंतर अभिनेत्री अपूर्वा नेमेळकर ही अजून तरी सिंगलच आहे. यापुढचे नाव आहे आई कुठे काय करते मालिकेमध्ये संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले हिचे. रुपाली हिने मिलिंद शिंदे याच्यासोबत लग्नगाठ बांधलेली, परंतु लग्नाच्या काही काळातच त्यांनी घटस्फोट घेतले व घटस्फोटानंतर रुपाली हिने अजून तरी लग्न केलेलं नाहीये. या यादीत तिसऱ्या नंबरवर प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये मुक्ताची भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचे नाव आहे. तेजश्री हिने मराठीतला प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर याच्यासोबत लग्नगाठ बांधलेली, परंतु लग्नाच्या काही काळातच त्यांनी सुद्धा घटस्फोट घेतले व घटस्फोटानंतर शशांकने तर लग्नगाठ बांधली, परंतु तेजश्री हिने अजून तरी लग्न केलेलं नाहीये. यापुढचे नाव आहे मराठी मालिकेमध्ये तसेच बिग बॉस मराठीमध्ये झळकलेली स्नेहा वाघ. स्नेहाने मराठीतला अभिनेता अविनाश दारव्हेकर याच्यासोबत लग्नगाठ बांधलेली, परंतु लग्नाच्या काही काळातच यांनी सुद्धा घटस्फोट घेतले. स्नेहाने पुन्हा दुसरं लग्न केलं, त्यानंतर स्नेहा ही अजून तरी अविवाहितच आहे. या यादीत शेवटचं नाव आहे घरोघरी मातीच्या चुली मालिकेमध्ये जानकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे हिचे. रेश्मा शिंदे हिने अभिजित चौगुले याच्यासोबत लग्नगाठ बांधलेली, परंतु लग्नाच्या काही काळातच यांनी सुद्धा घटस्फोट घेतले. घटस्फोटानंतर अजून तरी रेश्मा ही अविवाहितच आहे. तर मित्रांनो, या अभिनेत्रींपैकी तुमची आवडती अभिनेत्री कोणती आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका, जेणेकरून सिनेमासृष्टीतील अपडेट सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.